नमस्कार मित्रांनो, लॉ इन मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 187 पोटकलम 2 नुसार सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच या कलमाचा अर्थ स्पष्ट करत एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. तो निर्णय काय आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. मित्रांनो, हा नेमका निर्णय काय आहे, आरोपींच्या अधिकारावर याचा परिणाम होईल का आणि पोलिसांना कोणते नवीन अधिकार मिळाले आहे, चला सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, जुना कायदा काय होता तर पूर्वी CRPC कलम 167 अंतर्गत पोलिसांना आरोपीची पोलीस कोठडी फक्त पहिल्या 15 दिवसाच्या आतच मिळू शकत होती. म्हणजे एकदा 15 दिवस संपले की त्यानंतर आरोपीला फक्त न्यायालयीन कोठडी दिली जाऊ शकत होती. पोलिसांना पुन्हा पोलीस कोठडी परवानगीची मागण्याची परवानगी नव्हती. मित्रांनो, आता नवीन कायद्यामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यामध्ये काय तरतूद करण्यात आलेली आहे तर कलम 187 पोटकलम 2 नुसार पोलीस कोठडीची एकूण मर्यादा अजून 15 दिवसच आहे. मात्र सर्वात मोठा बदल हे की 15 दिवस सलगच असणे आवश्यक नाही. म्हणजे जर तपासण्याची गरज भासली तर न्यायालय वेगवेगळ्या टप्प्यावर पोलीस कोठडी मंजूर करू शकते. उदाहरणार्थ, 90 दिवसाच्या तपासात प्रकरणात पहिल्या 60 दिवसाच्या आत आणि 60 दिवसाच्या तपासाच्या प्रकरणात पहिल्या 40 दिवसाच्या आत उर्वरित पोलीस कोठडी मागू शकते. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की BNSS मध्ये आता पोलीस कोठडी टप्प्याटप्प्याने दिली जाऊ शकते. परंतु लक्षात ठेवा, एकूण पोलीस कोठडीची 15 दिवसापेक्षा जास्त देता येणार नाही. प्रत्येक वेळी न्यायालयात तपासाची गरज आणि कारणे तपासूनच आदेश द्यावा लागेल. आरोपीचे घटनात्मक आणि कायदेशीर कायम सुरक्षित राहतील. उदाहरणार्थ मित्रांनो, समजा आरोपीला सुरुवातीला 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे, त्यानंतर न्यायालयीन कोठडी झाली, दरम्यान तपासात नवीन पुरावे मिळालेले आहेत. अशावेळी जर प्रकरण कायद्याच्या निर्धारित कालावधीत असेल तर पोलीस उर्वरित 10 दिवसाची कोठडी मागू शकते. मात्र अंतिम निर्णय न्यायालयात राहील. मित्रांनो, हे आहे आमचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.